शिवसेनेच्या ढाण्या वाघाचा दरारा पुण्यात निर्माण करा असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले। शिवसेनेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात झाली। या आढावा बैठकीत बोलताना ठाकरे यांनी पक्ष संघटनेत असलेली गटबाजी निष्ठुरपणे मोडून काढू अशी समज दिली आणि मुंबईप्रमाणे शिस्त हवी असे बजावून सांगितले। यावेळी खासदार गजानन बाबर, शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, लीलाधर डाके, आमदार चंद्रकांत मोकाटे, आमदार महादेव बाबर, पिंपरी चिंचवडचे श्रीरंग बारणे, पुणे महापालिकेचे गटनेते अशोक हरणावळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते। शिवसेनेत शाखा प्रमुखांच्या नावांची यादी करण्याचे काम चालू आहे। जबाबदारी घेणाऱ्याला यापुढे मेहनत करावी लागेल, उसंत मिळणार नाही। शिवसेनेसाठी मी स्वतः वारंवार पुण्यात येणार असून सुभाष देसाई, लीलाधर डाके हेही पुण्यात वेळोवेळी येतील। पुण्यातील नव्या पिढीला संघटनेत स्थान देण्यासाठी युवासेना आहे। युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनाही मी पुण्यात पाठवणार आहे असे त्यांनी सांगितले। आम्ही पुण्यात वारंवार आलो तरी कोणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी येणार नाही अशी ग्वाही ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिली। मुंबईमध्ये शाखा प्रमुखांप्रमाणेच मतदार यादीतील हजारी भागानुसार गटप्रमुख नेमले आहेत। त्यांचा मेळावाही मुंबईत झाला। तसे गटप्रमुख पुण्यात नेमले जावेत अशा सूचना ठाकरे यांनी दिल्या। शिवसेनेचा शाखा प्रमुख हा पुणेकरांना आधार वाटणारा हवा, लोकांशी नम्रपणे वागा, पण महिलांची छेड करणाऱ्यांचा विरोधात कानाखाली आवाज काढा। समाजद्रोही लोकांना शिवसेनेच्या वाघाचा दरारा आणि भीती वाटावी असा सल्ला ठाकरे यांनी दिला। सध्या भारतात हिंदूंनाच कोणी वाली नाही असा खेद ठाकरे यांनी व्यक्त केला। एक गठ्ठा मतांसाठी लांगुल चालन चालू आहे असे सांगत ठाकरे यांनी शरद पवारांच्या मुंब्रा भेटीवर टीका केली। पवारांची विधाने पाहिली तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते की मुंब्र्याचे असा सवाल त्यांनी केला। आक्रमक संघटना अशी शिवसेनेची ओळख आहे, ती कायम ठेवण्यासाठी जनहिताच्या प्रश्नावर आंदोलन करा असे आवाहन सुभाष देसाई यांनी केले। बैठकीचे सूत्रसंचालन आमदार नीलम गोरे यांनी केले। पदाधिकारी आम्ही नेमतो आहोत। नीलमताई तर पुण्याकडे बघतायतच आहेत, परंतु सुभाष देसाई आणि लीलाधर डाके साहेब सुद्धा वारंवार पुण्याला येतील आणि ज्या ज्या वेळेला शक्य होईल त्या वेळेला मी सुद्धा पुण्यामध्ये येणार आहे। पूर्वी जसं मी सांगितलं आता की पूर्वी मी पुण्यामध्ये येऊन राहत होतो अगदी सुरुवातीच्या काळात, अर्थात तेवढं आता काही शक्य नाही आहे, पण जेव्हा शक्य होईल तेव्हा मी पुण्यामध्ये येणार आहे, राहणार आहे आणि या तमाम शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जसे शक्य होईल तसं मी भेटणार। पूर्वी जशी शिवसेनेची ताकद पुण्यामध्ये पाहायला तशी ताकद आजही आहे, नाही याच्यातला भाग नाही, ताकद आजही आहे। फक्त काय आहे की पिढी बदलते, किंवा पिढी बदललेली आहे, नवीन चेहरे आलेले आहेत, त्यांना सुद्धा खूप काम करायची इच्छा आहे। युवासेनेची सुद्धा ही तरुणी मुलं आपण पाहत असाल, त्यांची सुद्धा इच्छा आहे, तर त्यांना नीट एकत्र करणं आणि त्यांना कामाची दिशा देणं हे फार गरजेचं आहे। सर, पुण्यामध्ये सध्या विषय गाजतो तो पुण्याच्या डेव्हलपमेंट प्लॅनचा आणि बिल्डर दर्जा हा डेव्हलपमेंट प्लॅन आहे असं काय नवीन काय त्याच्यामध्ये? एकीकडे हे चित्र पाहायला मिळत असताना शिवसेनेच्या नगरसेवकांनी देखील उपसूचना ज्या मांडल्या त्या बिल्डर दर्जाण्यात असल्याचं चित्र पाहायला मिळतं। याच्यावरती मागे एक विचार झाला होता आणि त्याच्यामध्ये सर्वसाधारणतः असा एक मुद्दा मध्ये आला होता की बिल्डर दर्जाण्या सगळ्या सूचना आहेत का खरोखर, हा एक भाग केला पाहिजे आणि जर त्या असतील तर त्या कोणी जरी मांडलेल्या असतील तर त्याला आम्ही काय पाठिंबा देणार नाही एवढं निश्चित। पण जनतेच्या हिताच्या जर काही सूचना असतील तर शिवसेना नक्की पाठिंबा देईल। पण आपण जे म्हणालात की डेव्हलपमेंट प्लॅन पुण्याचा हा बिल्डर धार्जिणा आहे, ह्याच्यात नवीन काही नाही आहे। हे बिल्डर धार्जिणे लोकच राज्य करतायत आणि जोपर्यंत त्यांच्या हातामध्ये राज्य आणि पुणे आहे तोपर्यंत जनतेला धार्जिणं असं काहीच होणार नाही। IPLच्या बाबतीत पुन्हा कॉन्ट्रोवर्सी पाहायला मिळते। मला आता काय त्याच्यात बोलण्यासारखं काय राहिलं असं वाटत नाही। IPLमध्ये बोलणारे खूप बोलतात आणि आणखीन वेगळं काही बोलण्यासारखं राहिले असं मला वाटत नाही। मला वाटतं त्यांची जी काही जाहिरात आहे, अब कोई नहीं बचेगा, त्याच्याप्रमाणे सगळं चाललंय आता, अब कोई नहीं बचेगा। आणि त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या राज्याचे पोलीस आलेले आहेत, मुंबई पोलीस आहे, दिल्ली पोलीस आहे, तर त्या IPL म्हणजे इंडियन पोलीस लीग झाले की काय मला माहित नाही। दुसरं असं की मुंबईमध्ये कालच मुलायम सिंगांचे चिरंजीवी वगैरे आणि UP भवन त्यांनी बांधलंय आणि त्यांनी मध्यावधी निवडणुकांची आणि प्रकरणची शक्यता व्यक्त केली आहे। तर मराठी माणसाला म्हणून तुम्ही जसं प्रतिभा पाटलांना पाठिंबा दिला तसा तुमचा शरद पवारांना पाठिंबा अजून मला नाही वाटत तसं काय झालेलं आहे। पण मराठी माणसाचा विश्वास हा त्यांनी कमावलेला आहे का हाही मुद्दा आहे। नाही तर मराठी म्हणायला खूप जण आहेत, पण मराठी म्हटल्यानंतर महाराष्ट्रासाठी काय केलंय हा सुद्धा मुद्दा आहे। दुसरं असं की पुण्यामध्ये शिवसेनेला शहर अध्यक्ष नाही। हां, त्याच्यासाठी बरं झालं तुम्ही विचारलं। ही माझी जी कल्पना आहे ती पूर्ण पुण्याला, कारण आता पुणे हे मुंबईसारखं पसरलेलं आहे। मुंबईला पहिल्यापासून कधी आम्ही शहर अध्यक्ष नेमलेलाच नाही आहे, कारण ती आमची यंत्रणा किंवा पद्धत तशी नव्हतीच। पुण्यामध्ये मला असं वाटतं या पसरलेल्या पुण्याला एक शहर प्रमुख नेमला तर त्या एकाच्या आवाक्याच्या बाहेरचाही पुणे आहे आणि म्हणून
प्रथम विधानसभेला एक उपशहर प्रमुख आणि आता मी सगळ्यांशी बोललेलो आहे, पुण्यात विभाग करून शहर प्रमुख नेमायची अशी हो पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका आम्ही करतो आहोत. काही ठिकाणी जिकडे बदल आवश्यक आहे तिथे बदल करून नवीन पदाधिकारी आम्ही नेमतो आहोत. निलमताई तर पुण्याकडे बघतातच आहेत, परंतु सुभाष देसाई आणि लीलाधर डाके साहेब सुद्धा वारंवार पुण्याला येतील आणि ज्या ज्या वेळेला शक्य होईल त्या वेळेला मी सुद्धा पुण्यामध्ये येणार आहे. पूर्वी जसं मी सांगितलं आता की पूर्वी मी पुण्यामध्ये येऊन राहत होतो अगदी सुरुवातीच्या काळात. अर्थात तेवढं आता काही शक्य नाही आहे, पण जेव्हा शक्य होईल तेव्हा मी पुण्यामध्ये येणार आहे, राहणार आहे आणि या तमाम शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जसं शक्य होईल तसं मी भेटणार. तशी ताकद आजही आहे, नाही याच्यातला भाग नाही, ताकद आजही आहे. फक्त काय आहे की पिढी बदलते, किंवा पिढी बदललेली आहे, नवीन चेहरे आलेले आहेत, त्यांना सुद्धा खूप काम करायची इच्छा आहे. युवा सेनेची सुद्धा ही तरुणी मुलं आपण पाहत असाल, त्यांची सुद्धा इच्छा आहे. तर त्यांना नीट एकत्र करणं आणि त्यांना कामाची दिशा देणं हे फार गरजेचं आहे. काय नवीन काय त्याच्यामध्ये याच्यावरती मागे एक विचार झाला होता आणि त्याच्यामध्ये सर्वसाधारणतः एक मुद्दा मध्ये आला होता की बिल्डर धार्जिण्या सगळ्या सूचना आहेत का खरोखर, हाही एक भाग केला पाहिजे आणि जर त्या असतील तर त्या कोणी जरी मांडलेल्या असतील तर त्याला आम्ही काय पाठिंबा देणार नाही एवढं निश्चित. पण जनतेच्या हिताच्या जर काही सूचना असतील तर शिवसेना नक्की पाठिंबा देईल. पण आपण जे म्हणालात की डेव्हलपमेंट प्लॅन पुण्याचा हा बिल्डर धार्जिणा आहे, ह्याच्यात नवीन काही नाही आहे. हे बिल्डर धार्जिणे लोकच राज्य करतायत आणि जोपर्यंत त्यांच्या हातामध्ये राज्य आणि पुणे आहे तोपर्यंत जनतेला धार्जिणं असं काहीच होणार नाही. मला आता काय त्याच्यात बोलण्यासारखं काय राहिलं असं वाटत नाही. IPL मध्ये बोलणारे खूप बोलतात आणि आणखीन वेगळं काही बोलण्यासारखं राहिले असं मला वाटत नाही. मला वाटतं त्यांची जी काही जाहिरात आहे अब कोई नहीं बचेगा त्याच्याप्रमाणे सगळं चाललंय आता, अब कोई नहीं बचेगा. आणि त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या राज्याचे पोलीस आलेले आहेत, मुंबई पोलीस आहे, दिल्ली पोलीस आहे. तर त्या IPL म्हणजे इंडियन पोलीस लीग झाली की काय मला माहित नाही, अजून मला नाही वाटत तसं काय झालेलं आहे. पण मराठी माणसाचा विश्वास हा त्यांनी कमावलेला आहे का हाही मुद्दा आहे. नाही तर मराठी म्हणायला खूप जण आहेत, पण मराठी म्हटल्यानंतर महाराष्ट्रासाठी काय केलंय हा सुद्धा मुद्दा आहे. दुसरं असं की पुण्यामध्ये शिवसेनेला शहर अध्यक्ष नाही. हां, त्याच्यासाठी बरं झालं तुम्ही विचारलं. ही माझी जी कल्पना आहे ती पूर्ण पुण्याला, कारण आता पुणे हे मुंबईसारखं पसरलेलं आहे. मुंबईला पहिल्यापासून कधी आम्ही शहर अध्यक्ष नेमलेलाच नाही आहे, कारण ती आमची यंत्रणा किंवा पद्धत तशी नव्हतीच. पुण्यामध्ये मला असं वाटतं या पसरलेल्या पुण्याला एक शहर प्रमुख नेमला तर त्या एकाच्या आवाक्याच्या बाहेरचंही पुणे आहे. आणि म्हणून प्रथम विधानसभेला एक उपशहर प्रमुख आणि आता मी सगळ्यांशी बोललेलो आहे, पुण्यात विभाग करून शहर प्रमुख नेमायची अशी आमची कल्पना आहे. म्हणजे विधानसभा क्षेत्रनिहाय उपशहर प्रमुख असतील. हो, आणि मग त्याच्यामध्ये कशी विभागणी करायची, अर्थात ते संघटनेच्या कामाच्या सोयीचं असेल आणि त्याच्याप्रमाणे शहर प्रमुखांची नेमणूक होईल. दुसरी गोष्ट अशी की जसं तुम्ही आता निलमताई गोरे इथे काम करत असताना कीर्तिकर साहेबांना पाठवलंय कीर्तिकरांकडे पुणे मतदारसंघांसाठी 2 मतदारसंघासाठी जिल्ह्यातल्या. तर त्याच्यामध्ये जसं शहर अध्यक्षाला पुणे झेपणार नाही तसं निलमताईंना जमत नाही आहे का काम अख्ख्या पुण्याचा. मुद्दा तो नाही आहे. मी सगळीकडे जाता जबाबदारी कमी आणि रिझल्ट जास्त चांगला अशी अपेक्षा करतो आहे. निलमताई फक्त पुणे बघतात अशातला भाग नाही, तर निलमताई जिथे कुठे मी त्यांना सांगतोय तिथे तर त्या जातच आहेत. आणि महिलांवरती कुठे अन्याय होतोय, अत्याचार झाला तर त्या न सांगता कशा काय त्या पोचतात माहिती नाही, पण जाऊन तिकडे उभ्या राहतात, त्या महिलांना दिलासा देतात आणि त्यांची सुद्धा जबाबदारी ही खूप मोठी आहे. त्या वाढत्या जबाबदारीमध्ये पुण्याची जबाबदारी मी त्यांना म्हटलं थोडीशी तुम्हाला मी कमी करतो, पण इतर ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुमची जी काही धावपळ आहे ती सुद्धा संघटनेच्या तेवढ्याच उपयोगाची आणि गरजेची आहे. नाही, सफाई सुरू झाली. मी स्वतः परवा जातोय ना पाहायला. सोमवार आणि मंगळवार 2 दिवस मी नाले सफाईची पाहणी करायला जातो आहे. मी गेले जवळपास 10-12 वर्षे ही पाहणी करतो आहे. पावसाच्या तोंडावर सफाई सुरू आहे. पण एक महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही म्हणालात तो खरंच गंभीर आहे की मुंबईमध्ये एका संस्थेकडे मुंबईचा कारभार नाही आहे. मुंबई महापालिका म्हटल्यानंतर तिच्यानंतर डोक्यावरती MMRD आहे, मग रेल्वे बोर्ड आहे, एअरपोर्ट अथॉरिटी आहे, कलेक्टर लँड आहे. ह्या प्रत्येकाच्या जागांच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या मुंबई महापालिकेकडे नाही आहेत. म्हणजे काय गैर काही घडलं
तर जबाबदार महापालिका, नाला तुंबला तर जबाबदार महापालिका, पण सफाईची जबाबदारी नाही आणि ह्या ही संस्था साफसफाई करत नाही.